पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अहिल्या आणि श्रीकांतने प्रेस कॉन्फरन्स बोलावलेली असते आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये अहिल्या हे जाहीर करते की दिशा त्यांची होणारी सून आहे. पुढच्या आठवड्यात 20 तारखेला दिशा आणि प्रीतमचं लग्न होणार आहे आणि ते ऐकून सर्वजण दिशाचं अभिनंदन करतात. दिशा तर खूपच खुश होते. मात्र त्यानंतर एक पत्रकार अहिल्याला प्रीतमबद्दल विचारते आणि त्यावेळी दिशा मनाशी म्हणत असते की आता सासू मॉमला सांगावंच लागेल की तो प्रीतम कुठे गेला आहे ते, कारण त्या बावळट मिहिरने सुद्धा अजून मला काहीच सांगितलेलं नाही आहे. मात्र अहिल्या फक्त एवढंच म्हणते की प्रीतम कंपनीच्या कामासाठी बाहेरगावी गेलाय, त्यामुळे दिशाचा चेहराच पडतो. तर दुसरीकडे गावातील मंदिरात धान्य घेऊन जायचे असते. प्रीतम धान्याच्या गोणी ट्रॅक्टरमध्ये ठेवत असतो आणि आबासाहेबांचा एक नोकर संपतसुद्धा त्याला मदत करत असतो. आणि मग त्यानंतर तो प्रीतमला सांगतो की तू ट्रॅक्टरसोबत गावात जा, मला इथे एक काम आहे त्यामुळे मी इकडेच थांबतो. त्यामुळे मग प्रीतम ट्रॅक्टर घेऊन गावात जाण्यासाठी निघतो आणि तो गेल्यावर तो संपत लगेच एका माणसाला फोन करून सांगतो की आपलं काम झालं आहे, आता तुम्ही लवकरात लवकर इथे या गोणी आपल्याला लपवायला हव्यात. मात्र तितक्यात पारू त्या ठिकाणी येते आणि तिला असं अचानक बघून तो संपत खूप घाबरतो. तर पारू त्याला विचारत असते की तुम्ही मंदिरात का नाही गेलात, संपत दादा इथे का थांबलाय. तर तो संपत म्हणत असतो की काही नाही ग पार्वती, माझं एक महत्त्वाचं काम आहे म्हणून मी इथे थांबलोय, पण तू इथे काय करतेस, तू घरात जा. मात्र पारू काही तेथून हलत नाही. तिचं लक्ष त्या ठिकाणी असणाऱ्या काही गोणींकडे जातं. ती त्याबद्दल संपतला विचारते. तर संपत तिला सांगतो की या जास्तीच्या गोणी आहेत त्या पुन्हा ठेवून द्यायच्या आहेत आणि मग तो जबरदस्तीनेच पारूला तेथून घालवून देतो. तर दुसरीकडे आबासाहेब मंदिरात आलेले असतात. सगळे गावकरी त्यांचं स्वागत करतात. मात्र तो रणजित म्हणत असतो की सगळ्यांनी आपली वाट बघावी म्हणून हा मुद्दामच उशिरा येतो. आणि त्यावेळी आबासाहेब मग तिथे असणाऱ्या गुरुजींना सांगतात की धान्य भरायला थोडा वेळ लागला म्हणून मला उशीर झाला. तर ते गावकरी म्हणत असतात की काही हरकत नाही आबासाहेब, तुम्ही प्रत्येक वर्षी मंदिरासाठी भरपूर धान्य दान करता, फक्त तुमच्याच धान्यामुळे 10 दिवसाचा गणेशोत्सव पार पडतो. मात्र ते ऐकून आबासाहेब म्हणत असतात की यात माझं काही नाही, हे धान्य मंदिराच्या जमिनीवरच उगवलेलं आहे, मी फक्त ते इथे घेऊन येतो. मात्र त्यावेळी तो रणजित पुन्हा एकदा मध्ये बोलतो. मात्र गावकरी त्याला गप्प बसायला सांगतात. ते म्हणत असतात की आम्ही आबासाहेबांच्या विरुद्ध एकही शब्द ऐकून घेणार नाही, त्यांच्यासारखा निर्मळ मनाचा माणूस या गावात शोधूनही सापडणार नाही. मात्र तो रणजितही काही गप्प बसायला तयार नसतो. तो आबासाहेबांचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नसतो आणि त्यामुळे सगळे गावकरी त्याच्यावर खूपच चिडतात. तर दुसरीकडे पारू शेतात काम करणाऱ्या आदित्यकडे जाते. प्रियासुद्धा तिच्यासोबत आलेली असते. ती पारूला विचारत असते की नेमकं काय झालंय, तू एवढी का घाबरली आहेस. तर आदित्य देखील विचारतो की हो पारू काय झालंय. आणि त्यावेळी पारू त्या दोघांना सांगू लागते की नक्कीच काहीतरी गडबड आहे, कारण एरवी तर ते संपतदादा आबासाहेबांसोबत सावलीसारखे असतात आणि आज एवढा मोठा दिवस असूनसुद्धा ते आबासाहेबांसोबत मंदिरात गेले नाहीत, उलट घरातच थांबले आहेत. आणि त्यांच्याजवळ धान्याच्या काही गोणीसुद्धा होत्या. मी त्यांना त्याबद्दल विचारलं तर त्यांनी मला उडवाउडवीची उत्तरं दिली. माहीत नाही का, पण मला असं वाटते की नक्कीच काहीतरी गडबड आहे. आणि ते ऐकून प्रिया म्हणते की जर पारू तुला असं वाटत असेल ना, तर आपण जाऊन एकदा बघूयात. आणि मग ते तिघेजण लगेच त्या संपतकडे जाण्यासाठी निघतात. तर दुसरीकडे रणजित म्हणत असतो की हा सयाजी दरवर्षी धान्य दान करतो असं तुम्ही म्हणता, पण कधीतरी तुम्ही त्या धान्याच्या गोणी उघडून बघितल्या आहेत का, काय माहीत आतमध्ये धान्यच आहे की भुसा. आणि त्याच्या अशा आरोपामुळे सगळेच जण खूप चिडतात. मात्र आबासाहेब म्हणतात की ठीक आहे, तर तुम्हाला खात्रीच करून घ्यायची असेल तर तुम्ही या गोणी उघडून बघू शकता. आणि ते ऐकून तो रणजित खुश होतो. तो पटकन एक गोण उघडतो तर त्यामध्ये तांदूळच असते. आणि ते बघून सगळे गावकरी म्हणतात की बघितलं ना, आता उगाच आमच्या आबासाहेबांवर संशय घेऊ नको. मात्र तो रणजित म्हणत असतो की अजून बाकीच्या गोणी शिल्लक आहेत, त्यांच्यामध्ये काय आहे हे सुद्धा कळायलाच हवं. आणि त्यांचं हे बोलणं सुरू असतानाच प्रताप त्या ठिकाणी येतो आणि त्या रणजितची कॉलरच पकडतो. मात्र आबासाहेब त्याला समजावत शांत राहायला सांगतात, पण प्रताप खूप चिडलेला असतो. तो म्हणत असतो की जर हा रणजित तुम्हाला काही बोलला तर मी त्याला सोडणार नाही. मात्र आबासाहेब म्हणतात की तू शांत राहा. आणि मग त्यानंतर ते सगळे गावकरी
धान्याच्या त्या गोणी तपासून बघतात तर त्यातील काही गोणींमध्ये फक्त भुसा भरलेला असतो आणि ते बघून आबासाहेबांच्या, प्रीतमच्या आणि प्रतापरावांच्या पायाखालची तर जमीनच सरकते. ते तिघेही आश्चर्याने त्या गोणींकडे बघत असतात. आबासाहेबांना तर कळतच नाही की धान्याच्या जागी हा भुसा कुठून आला. मात्र रणजित खूपच खुश असतो कारण त्याचं काम पूर्ण झालेलं असतं. तर इतर गावकरीसुद्धा लगेच आबासाहेबांवर संशय घेतात आणि म्हणतात की आबासाहेब, हे सगळं काय आहे? आम्हाला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती आणि त्यामुळे सयाजीरावांना तर काय बोलावं ते सुचत नाही. तर रणजित लगेच म्हणू लागतो की बघितलं ना गावकऱ्यांनो, हा माणूस कित्येक वर्षांपासून तुम्हाला फसवत होता, मात्र तुमचा याच्यावरच विश्वास आहे ना. पण आता याला त्याच्या पदाचा राजीनामा द्यावाच लागेल. आणि मग गावकरीसुद्धा आबासाहेबांकडे मागणी करतात की तुम्ही मंदिर समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्या. निर्लज्जासारखे त्या पदावर आता राहू नका, तो तुमच्याकडे अधिकार नाही आहे. आणि त्यामुळे आबासाहेब रणजितला म्हणतात की हेच हवं होतं ना तुला, तर ठीक आहे, मी देतो राजीनामा पाठवून. मात्र त्यावेळी प्रीतम आबासाहेबांच्या पायाशी जात म्हणतो की आबासाहेब, मला माफ करा, माझ्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली आहे. त्यामुळे आबासाहेब विचारतात की नंदी, काय झाले, कशाबद्दल बोलतोयस तू? आणि त्यावेळी प्रीतम म्हणतो की आबासाहेब, मला असं वाटलं की हे धान्य तुम्ही दान करणारच आहात ना, मग जर ते मी विकलं तर माझं कर्ज तरी मी फेडू शकेल. आणि म्हणूनच तुम्ही घरून जे काही धान्य मंदिरासाठी पाठवलं होतं ते मी बाजारात नेऊन विकलं आणि या गोणींमध्ये भुसा भरून आलो. आणि ते ऐकून सगळ्यांना धक्काच बसतो. आबासाहेब तर प्रीतमवर खूपच चिडतात आणि त्याच्या कानाखाली मारतात. तर तो दुसरीकडे संपत धान्याच्या गोणींजवळ बसलेला असतो आणि फोनवर बोलत असतो. तितक्यात आदित्य, प्रिया आणि पारू त्या ठिकाणी येतात. आदित्य त्या संपतची कॉलरच पकडतो आणि त्याला जाब विचारतो. प्रियासुद्धा म्हणत असते की संपत काका, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. आबांचा तुमच्यावर किती विश्वास आहे, पण तुम्ही मात्र विश्वासघात केला. आणि मग त्यानंतर तो संपत त्यांच्यासमोर हे कबूल करतो की मी हे सगळं काही रणजितच्या सांगण्यावरून केलं आहे. आणि मग त्यानंतर ते तिघेजण संपतला घेऊन मंदिरात जाण्यासाठी निघतात. मात्र दुसरीकडे प्रीतमने सगळा आळ स्वतःवर घेतल्यामुळे आबासाहेब खूप चिडलेले असतात आणि ते प्रीतमच्या कानाखाली मारतात. आणि मग त्यानंतर प्रतापसुद्धा प्रीतमला खूप मारहाण करतो. मात्र त्यानंतर मग आबासाहेब त्याला थांबवतात. ते प्रीतमवर तर खूपच नाराज असतात आणि त्याला म्हणत असतात, यापुढे तू तुझं तोंड मला दाखवू नको. आणि मग त्यावेळी प्रताप म्हणतो की आबासाहेब, तुमचा हिशोब पूर्ण झाला असेल पण माझा नाही. आणि मग तो पुन्हा एकदा प्रीतमवर हात उगारतो, पण तितक्यात आदित्य त्या ठिकाणी त्याचा हात पकडतो. त्यामुळे सगळेच जण आदित्यकडे बघू लागतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत आदित्य आबासाहेबांना म्हणतो की माझा भाऊ चुकलेला नाही आहे, चूक तुमच्याकडून झाली आहे माणूस ओळखण्यात. खरा गुन्हेगार कोण आहे बघायचं आहे का तुम्हाला? आणि मग त्याच वेळी पारू आणि प्रिया त्या संपतला त्या ठिकाणी घेऊन येतात. त्यामुळे सगळ्यांनाच घडलेला प्रकार लक्षात येतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.